नाशिकचा असल्यामुळं नाशिकमध्ये एक बाबा आहे की जी आपली माणसं त्याला बाबासाहेबांपेक्षाही जास्त मोठा मानतात. त्या बाबाची ही कविता आहे. रमेश असं म्हणतो, किती दिवस धम्माने मी बौद्ध पण जातीने महार आहे. धम्माने मी बौद्ध, उद्या बुद्ध जयंती आहे आणि आपण काय करतो बघा. धम्माने मी बौद्ध पण जातीने महार आहे. माफ करा मित्रांनो, आज मी काहीच खाणार नाही कारण आज माझ्या खंडोबाचा वार आहे. उद्या रविवार आहे आणि रविवारा खंडोबाचा वार असतो. धम्माने मी बौद्ध पण जातीने महार आहे. माफ करा मित्रांनो, आज मी काहीच खाणार नाही कारण आज माझ्या खंडोबाचा वार आहे. सकाळीच उठून मी त्रिचरण म्हटले, 14 तळ्याच्या पाण्यात देवही धुतले, घरभर येळकोट येळकोट जे मल्हार आहे. कारण धम्माने मी बौद्ध पण जातीने महार आहे. कालच मी मुलाचे लग्न बौद्ध पद्धतीने केले आणि ज्येष्ठ मुलगा म्हणून जेजुरीला जाऊन भोकडी कापले. कालच मी मुलाचे लग्न बौद्ध पद्धतीने केले आणि ज्येष्ठ मुलगा म्हणून जेजुरीला जाऊन भोकडी कापले. प्रज्ञाशील करुणेचा मी वारसदार आहे कारण धम्माने मी बौद्ध पण जातीने महार आहे. दिवाळी आली की आमच्या आया बहिणींना काय हुकमाचे तो काय कळत नाही. म्हणजे साडीचा पदर कमरेला खोचायचा, लहान झाडू असेल तर त्याला बांबू लावायचा, मोठी झाडू करायची, सगळं घर साफसूफ करायचं. नवऱ्याला सांगायचं रंगाची चिंपाटा आणा, घराला रंग लावायचं, पोरांना कापडं चोपडं आणा. दिवाळी काय आपल्या बापाचा वाढदिवस आहे काय आहे दिवाळी? अरे तो आपला बाप जर जन्मालाच आला नसता तर आपल्या आयुष्यात कधीच दिवाळी आली नसती. पिढ्यानपिढ्या दिवाळी आलेली आहे. आज आपण खुर्चीवर बसतोय, तो अधिकारसुद्धा आपल्याला नव्हता. नवीन कपडे बाजारात घेतले तर तो दुकानदार मातीमध्ये काढून आपल्याला ते कपडे घ्यायचा कारण आपल्याला नवीन कपडे घालायचा अधिकार नव्हता. आणि म्हणून रमेश भाऊ असं म्हणतो की दिवाळी आणि दसऱ्याला माझ्या घराला असतो नवीन रंग, नवीन कपड्यांनी झाकलेलं असतं माझा अंगणी अंग. 14 एप्रिलला मात्र बाबासाहेबांच्या फोटोला फक्त ₹1.25 हार आहे कारण धम्माने मी बौद्ध पण जातीने महार आहे. आणि जेव्हाऱ्यात माझ्या गेठा आणि लंगर, भिंतीवर मात्र बुद्ध आणि आंबेडकर. अरे म्हणूनच अजूनही माझं घरदार गावकुसा बाहेर आहे कारण धम्माने मी बौद्ध पण जातीने महार आहे. धम्माने मी बौद्ध पण जातीने महार. आमचा गजलकार ज्याला आम्ही प्रति भीमराव पांचाळे असं म्हणतो, आपण जोरदार टाळ्यांच्या गजराचं स्वागत करूया. गजानन गावडे. बऱ्याच भगिनी समोर बसलेल्या आहेत. त्यांच्यासाठी आईवरची एक कविता सादर करतो. एका शायराने म्हटलं आहे की जगावयास सांगा ऐसे काय पाहिजे, जगावयास सांगा ऐसे काय पाहिजे, 4 माणसं प्रेमाची घरात माय पाहिजे. आईवरची कविता आहे. आई लेकराच बळ, आई लेकराच बळ, आई आनंदाची माळ, आई लेकराच बळ, आई आनंदाची माळ. तिच्या पुढे हो वाटत, तिच्या पुढे हो वाटत मला हे गण आभाळ. आई लेकराच बळ, आई लेकराच बळ. आई चंदनाची झीज, आई चंदनाची झीज, वाहे संसाराच ओझ. आई चंदनाची झीज, वाहे संसाराच ओझ. ठेच लागता बाळाला, ठेच लागता बाळाला, तिचं फाटत काळीज. आई चंदनाची झीज, आई चंदनाची झीज. आई विशाल विशाल, आई विशाल विशाल,
गरीबीत ही खुशाल आई विशाल विशाल, गरीबीत ही खुशाल, अंधारल्या घरावर अंधारल्या घरावर सदा जळती मशाल आई विशाल विशाल, आई विशाल विशाल, आई प्रेमाचं आलय, आई प्रेमाचं आलय, पुढे थिटा हिमालय, आई प्रेमाचं आलय, पुढे थिटा हिमालय, होती सारे गुन्हे माफ, होती सारे गुन्हे माफ, असं एक न्यायालय आई प्रेमाचं आलय, आई प्रेमाचं आलय, आई पिंपळाचं पान, आई पिंपळाचं पान, गाई करुणेचं गाणं, आई पिंपळाचं पान, गाई करुणेचं गाणं, तिनं भीमाई बनून, तिनं भीमाई बनून केलं जीवनाचं सोनं, आई पिंपळाचं पान, आई पिंपळाचं पान, आई पिंपळाचं पान. म्हणजे एक नाव असतं घरातल्या घरात गजबजणारं एक गाव असतं. आई म्हणजे एक नाव असतं घरातल्या घरात गजबजणारं एक गाव असतं. सर्वात असते तेव्हा जाणवत नाही, आता नसलीच कुठे तरी नाही म्हणवत नाही. सर्वात असते तेव्हा जाणवत नाही, आता नसलीच कुठे तरी नाही म्हणवत नाही. जत्रा पांगते, पालं उठतात, पोरक्या जमिनीत उमाळी लागतात. आई मनामनात असं ठेवून जाते काही, जीवाचं जीवालाच कळावं असं देऊन जाते काही. आई असतो एक धागा, वातीला उजेड लावणारी समईतली एक जागा. आई असतो एक धागा, वातीला उजेड लावणारी समईतली एक जागा. घर उजळतं तेव्हा तिचं नसतंच कुणाला भान, घर उजळतं तेव्हा तिचं नसतंच कुणाला भान. विझून गेली अंधारात ती सैरा वैरा धावायलाही कमी पडतं रान. आई नाही, आई नाही, मग कुणाशी बोलतात गोठ्यामध्ये हंबरणाऱ्या गाई. आई नाही, मग कुणाशी बोलतात गोठ्यामध्ये हंबरणाऱ्या गाई. आई खरंच काय असते? वासराची गाय असते, लेकराची माय असते, दुधावरची साय असते आणि लंगड्याचा पाय असते, लंगड्याचा पाय असते. अशी ते आई योगीच्या. आई कुणाचीही असो तिचा सन्मान करावा. आई कुणाचीही असो तिचा सन्मान करावा. तिने बोललेला शब्द फुलासारखा झेलावा. तिने बोललेला शब्द फुलासारखा झेलावा. आमचा कवी संतोष नारायणकर असं म्हणतो, माया माय पुढं थिटे समजे देऊळ राऊळ. माया माय पुढं थिटे समजे देऊळ राऊळ. तिच्या पायाच्या चिऱ्यात माये अजिंठा वेरूळ. अशी माय माही काशी, अशी माय माही काशी. काम करते जिनात घाम निडळाचा गाळे. दोय पारच्या उन्हात दूर कोसावून आणि मायेला चारचा मोळी. दूर कोसावून आणि मायेला चारचा मोळी. लाजले काची राखते तिची उसवली चोळी. नाही पायात वाहना गोटे चुनू चुनू लासे. असे कितीक पडले तिच्या जिंदगीले खोसे. लेक भिवावानी हो जो हात जोडी ना कुणाले. लेक भिवावानी हो जो हात जोडी ना कुणाले. नाही मागत जोहार कुण्या देवाले बुवाले. नाही मागत जोहार कुण्या
देवाले बुवाले, कुण्या देवाले बुवाले, पर तुटल्याली घार बसव साड माळाला, पर तुटल्याली घार बसव साड माळाला, सांज गुडूप व्हता व्हता आला टिपूस डोळ्याला, सांज गुडूप व्हता व्हता आला टिपूस डोळ्याला. बया खायाला उठत्या ती, बया खायाला उठत्या ती, उभ्या घरातल्या भीती माझ मलाच उमजना, कशी अजून मी जिती, कसा धाडू माया जाळ दूर पोटच्या गोळ्याला, कसा धाडू माया जाळ दूर पोटच्या गोळ्याला, सांज गुडूप व्हता व्हता आला टिपूस डोळ्याला. इळा खुरप्याच्या जोडीनं सारी उगाळली हाड, इळा खुरप्याच्या जोडीनं सारी उगाळली हाड, अन पाडी पिकल्या झाडाच कोण खात बया पाड, पाडी पिकल्या झाडाच कोण खात बया पाड. सयलेकीची आली जरी, सयलेकीची आली जरी, कस धाडाव मुराळ्याला, सांज गुडूप व्हता व्हता आला टिपूस डोळ्याला. तुझा उजेडाचा गाव, आई मला म्हणायची, तुझा उजेडाचा गाव मला वाटत बाभ्याव, सारा जलम माती मंदी जिवड्याची धावा धाव, सारा जलम माती मंदी जिवड्याची धावा धाव. माती गर्भात रुजविते, माती गर्भात रुजविते, देते आकार गोळ्याला, सांज गुडूप व्हता व्हता आला टिपूस डोळ्याला. वाट वाटची बघताना, ती क्षणाक्षणाला माझी वाट बघायची, येतोय की काय येतोय मुंबईवरून. वाट वाटची बघताना वही मनाचा हिरमोड, वाट वाटची बघताना वही मनाचा हिरमोड, आणि तुझ्या वाटची खत वाटली कर थोडी पदर मोड, तुझ्या वाटची खत वाटली कर थोडी पदर मोड. जीव जीवाशी घेई झट, जीव जीवाशी घेई झट, देह जपतो जिव्हाळ्याला, सांज गुडूप व्हता व्हता आला टिपूस डोळ्याला. हाडा मासाचं खत पेरलं, शेवटी ती म्हणते, हाडा मासाचं खत पेरलं तवा तरारलं रान, हाडा मासाचं खत पेरलं तवा तरारलं रान, अन माझा राबत व्हता धनी व्हत पिकावल सोन, माझा राबत व्हता धनी व्हत पिकावल सोन. माती मळान झालं खळ, माती मळान झालं खळ, काय करावं पाचुळ्याला, सांज गुडूप व्हता व्हता आला टिपूस डोळ्याला. पर तुटल्याली घार बसव साड माळाला, सांज गुडूप व्हता व्हता आला टिपूस डोळ्याला, सांज गुडूप व्हता व्हता आला टिपूस डोळ्याला. जय
आईच्या कविता ऐकताय तुम्ही. वातावरण एकदम आईमय झालेलं आहे. आईच्या संदर्भात मी असं लिहिलं होतं की आई तुझ्या घामाचा वास अत्तराच्या बाटलीत भरता आला असता. आई तुझ्या घामाचा वास अत्तराच्या बाटलीत भरता आला असता. अख्खा आयुष्यभर मी माझ्यावर तो शिंपडला असता. बाप दिसभर उन्हाशी युद्ध लढायचा. बाप दिसभर उन्हाशी युद्ध लढायचा आणि सांच्याला भाकर जिंकायचा. त्यानं जिंकलेली भाकर माय समान वाटणी करायची आणि तेव्हा माय माझी मला लोकशाही वाटायची ना. तर दादांनी सांगितलं त्यांची आई आणि आमच्या आईमध्ये फरक असतो. आमची आई काबाड कष्ट करते. आमची आई आम्हाला शिकवते. आमची आई आम्हाला सांगते काही नाही झालं तरी चालेल पण बाबासाहेब हो. बाबासाहेब हो हे म्हणण्यासाठी ती सांगते म्हणजे ती बाबासाहेबाकडे बोट दाखवते की तुला अशा पद्धतीनं व्हायचं आहे. आमची आई आम्हाला असं हे करते. जयंतीला तुमच्या इथं वाटतं माझ्या मी लिहिलेल्या काही 4 ओळी होत्या त्या तुम्ही टीचरवर टाकला. तुमच्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यात ओळी बोलतो की तत्वाशी तडजोड केली नाही. तत्वाशी तडजोड केली नाही. भीमा तुझ्या विचारांशी बैमानी केली नाही. तत्वाशी तडजोड केली नाही. भीमा तुझ्या विचारांशी बैमानी केली नाही. अर्ध्या भाकरीत जगवली चिली पिली. स्वार्थासाठी चळवळ केली नाही. काय पेरलेस तू रक्तात माझ्या कुठून आली एवढी शब्दात ताकद माझ्या. काय पेरलेस तू रक्तात माझ्या कुठून आली एवढी शब्दात ताकद माझ्या. अरे मी नुसता धरला फोटो तुझा हातात माझ्या. कित्येक वादळ येऊन शंभलीत पायात माझ्या. आम्ही बाबासाहेब मला बरंच असं लोक विचारतात अरे सारखं काय लिहितो बाबा आंबेडकर. अरे सारखं काय लिहितो आंबेडकर. काय सांगावं त्यांना माझ्या पोटाची भाकर आहे आंबेडकर. कविता आईच्या संदर्भामध्ये आहे तर चळवळीच्या दृष्टिकोनातून कविता बोलू की थोडंसं वातावरण वेगळीकडे नेऊ विचारत होतो. तर मला वाटतं चळवळ बरीच झाली आपल्याकडे. आता थोडंसं आपण मी प्रेम कविता लिहितो. मी प्रेम कविता बोलतो. चालेल का? दादांना किती विचार घ्यायचे डोक्यामध्ये. अरे एक विचार घेण्याची पण एक लिमिट असते ना. तर प्रेम कवितेच्या अनुषंगाने मी असं लिहिलं होतं की तसं तर मला तुझ्या प्रेमावर लिहायचंय बरंच काही. तसं तर मला तुझ्या प्रेमावर लिहायचं आहे बरंच काही. पण काय करू प्रिय माझी भाकरीची लढाई अजून संपत नाही. की भाकरीची लढाई संपणं फार महत्वाचं आहे. प्रेम कविता सादर करतो. कित्येक दिवस आम्ही एकमेकांना पाहायचो. डोळ्यांनी बोलायचो. डोळ्यांनी हसायचो आणि डोळ्यांनी सारं काही एकमेकांना सांगायचो. कित्येक दिवस आम्ही एकमेकांना पाहायचो. डोळ्यांनी बोलायचो. डोळ्यांनी हसायचो आणि डोळ्यांनी सारं काही एकमेकांना सांगायचो. एकदा डोळ्यातील सारे शब्द संपले तसे आम्हा दोघांमधले विरहाचे बांधही तुटले. एकदा डोळ्यातील सारे शब्द संपले तसे आम्हा दोघांमधले विरहाचे बांधही तुटले. जीव मुठीत घेऊन धाडस करत म्हणालो तिला तुम्ही दिसता फार छान. जीव मुठीत घेऊन धाडस करत म्हणालो तिला तुम्ही दिसता फार छान. तिनं फक्त स्मित केलं. तिच्या हास्यानं मला माझं उत्तर मिळालं. पुन्हा धीर करत म्हणालो तुमचं नाव काय. पुन्हा धीर करत म्हणालो तुमचं नाव काय. ती म्हणाली क्रांती. नावाचा अर्थ मला काय कळला नाही. मीही विचारण्याच्या भानगडीत काय पडलो नाही. शब्दाने शब्द वाढत गेला. संवादाने संवाद वाढू लागला. शब्दाने शब्द वाढत गेला. संवादाने संवाद वाढू लागला. आवडी निवडी विचार सारं काही वेगळं होतं. आवडी निवडी विचार सारं काही वेगळं होतं. पण दोघांच्या मनातलं प्रेम मात्र 100% खरं होतं. आवडी निवडी विचार सारं काही वेगळं होतं. पण दोघांच्या मनातलं प्रेम मात्र 100% खरं होतं. एकदा बोलता बोलता म्हणालो तिला तुझ्यासाठी नवस केला होता देवाला येशील का तू तो फेडायला. एकदा बोलता बोलता म्हणालो तिला तुझ्यासाठी नवस केला होता देवाला येशील का तू तो फेडायला. तिनं फक्त होकारावरती मान हलवली. वेळ वार तारीख ठरली. तिनं फक्त होकारावरती मान हलवली. वेळ वार तारीख ठरली. ठरल्याप्रमाणे ती पण आली. टॅक्सीत बसल्यावर तिच्या खांद्यावर मान टाकून तिचाच होऊन गेलो भाग. टॅक्सीत बसल्यावर तिच्या खांद्यावर मान टाकून तिचाच होऊन गेलो भाग. करकचून ब्रेक लागतात डोळ्यात आणि जात पाहतोच तर समोर चैत्यभूमी दिसली. पाहतोच तर समोर चैत्यभूमी दिसली. मी प्रश्नांकित चेहरा करत कटाक्षपणे तिच्याकडे नजर टाकली तशी तिने खाडकन माझ्या कानाखाली मारली.
धरून माझ्या हाताला चैत्यभूमीमध्ये घेऊन गेली आणि म्हणाली, इथे आहे तुझा माझा आणि तुझ्या देवाचाही भाव. धरून माझ्या हाताला चैत्यभूमीमध्ये घेऊन गेली आणि म्हणाली, इथे आहे तुझा माझा आणि तुझ्या देवाचाही बाप, ज्यानं तुझं माझं आणि हजारो पिढ्यांचं जगणं बिन नवसाचं दिलं, त्या बापाला एका पोरीसाठी कसं काय सोडलंस. आता तिच्या नावाचा अर्थ मला चांगलाच कळला होता आणि माझ्या मेंदूतला पोटा देवही गळून पडला होता. माझ्या मेंदूतला पोटा देवही गळून पडला. आणि ताऱ्यांमध्ये रवी असतो. कवी जेव्हा बोलतो ना आपल्या प्राणातून, तेव्हा त्याला नाही हसायचं. कवी जेव्हा बोलतो ना आपल्या प्राणातून, तेव्हा आपण कवितेसारखंच बसायचं. कवी म्हणजे कवी असतो. आता ही आंबेडकरी कवीची व्याख्या नाही. आंबेडकरी कवीची व्याख्या करताना मी असं म्हणतो, कवी आमचा कवी फक्त कवी नसतो. कवी आमचा कवी फक्त कवी नसतो. अरे कधी नामदेव, कधी राजा, तर कधी तो जवी असतो. कवी आमचा कवी फक्त कवी नसतो. कधी नामदेव, कधी राजा, तर कधी तो जवी असतो. कवी आमचा बोलतो ना जेव्हा बेंबीच्या देठातून, तेव्हा तुरुंग पोरून उडायचं. कवी आमचा बोलतो ना जेव्हा बेंबीच्या देठातून, तेव्हा कफन बांधून बिनधास्त लढायचं. कवी आमचा कवी फक्त कवी नसतो. कधी नामदेव, कधी राजा, तर कधी तो जवी असतो. असं त्यांची संस्कृती आणि आपली नेहमी सेम असते, अजिबात सेम नसते. आमचे वेगळे असते. तोच कवितारी मधमस्त मलमली तारुण्याची, तू तारुण्य म्हटलंस आणि माझ्या मनचक्षूसमोर उभं राहिलं. पोठ्यावर पोट भरणारं कारुण्य आणि नकळत तारुण्याची कविता कारुण्याची झाली. नंतर तू कंटाळून मला म्हटलं अरे एखादी प्रेमाची कविता लिहिली आणि मी भीमाची कविता लिहिली, मी भीमाची कविता लिहिली. अशी हात सूर पकडून कसं टायमिंग साधलं पाहिजे. संदेश करत प्रेम कविता बोलताना आता बाबा सर्व बोलतो. म्हणजे एकाकडे मुसमुस्त तारुण्य आणि दुसरीकडे वाद एकाकडे चाललेलं. पण काळजी करू नका, मी पण प्रेम कविता स्पेश करतो. चालेल ना? तसं माझ्या पाठवरी केसावर जाऊ नका. है कौसा ऐसा दिल जिसे इश्क आजार नहीं, है कौसा ऐसा दिल जिसे इश्क आजार नहीं, अरे हसीन खूबसूरत चेहरे का कौन तलबगार नहीं. तसं प्रेमावरच्या बऱ्याच मला शेर येतो, कारण मी काय डायरेक्ट म्हातार नाही झालो, करून होतोच नाही. हा मग मी आता आपल्याकडे वेळ कमी म्हणून नाही तर प्रेमाच्या फार गडबडी सांगितल्या असं तुम्हाला. मला शेर पण चांगले चांगले ऐकवतात. एकाने असं ऐकवलं की दिल दिया तुझको चष्मा लगा कर दे, दिल दिया तुझको चष्मा लगा कर दे, फिर भी ना यकीन आया, एक्सरे निकाल के. किंवा एकाने मला असं ऐकवलं की उसके याद में मैं रात भर इतनी रोई कि टब भर गया. उसकी याद में मैं रात भर इतनी रोई कि टब भर गया. वो साला सुबह आया नहा के चला गया. प्रेमात फार गमती जमते असं. पण काय काय शायर असं लिहून जातात ना, ते कळायला पण लागतं. उसने वादा किया था मुझको 5वें दिन मिलने का. उसने वादा किया था मुझको 5वें दिन मिलने का. शायद किसी से सुना होगा जिंदगी 4 दिन की होती है. फार काय आहे माझ्याकडं सांगण्यासारखं, पण वेळेचं भान राखून मी आपल्यासमोर एक प्रेम कविता पेश करतो. कविता शांतपणे ऐका. एक तरुणी एकटीच रस्त्यावर सुनसान रात्रीची, एक तरुणी एकटीच रस्त्यावर सुनसान रात्रीची, कशी कोणा ठाऊक पटली ओळख तिला खात्रीची. एक तरुणी एकटीच रस्त्यावर सुनसान रात्रीची, कशी कोणा ठाऊक पटली ओळख तिला खात्रीची. तिने केला हात पुढे मी धरला, तिने केला हात पुढे मी धरला, नक शिखांत देह शहारला. तिने केला हात पुढे मी धरला, नक शिखांत देह शहारला. क्षणात सावरले स्वतःला आणि आदबीने म्हटलं तिला चला. निर्धास्तपणे चालू लागली माझ्या सवय, निर्धास्तपणे चालू लागली माझ्या सवय. ओढून गेले अवतीभोवती रेंगाळलेले लोचट थवे.
निर्धास्तपणे चालू लागली माझ्या सवे, उडून गेले अवतीभोवती रेंगाळलेले लोचट थवे. चालताना ती म्हणाली काट्याकुटेच्या वाटेवर असाच विश्वास दाटावा. चालताना ती म्हणाली काट्याकुटेच्या वाटेवर असाच विश्वास दाटावा. तुझ्यासारखा जयभीमवाला भाऊ प्रत्येक बहिणीला भेटावा. काट्याकुटेच्या वाटेवर असाच विश्वास दाटावा. तुझ्यासारखा जयभीमवाला भाऊ प्रत्येक बहिणीला भेटावा. अनेक जणी अन्यायापासून वाचतील, बऱ्याच जणी सुरक्षित घरी पोचतील. अनेक जणी अन्यायापासून वाचतील, बऱ्याच जणी सुरक्षित घरी पोचतील. डबडबलेल्या डोळ्याने पाहत तिच्याकडे म्हणालो, कसं ओळखलंस मला मी जयभीमवाला म्हणून. डबडबलेल्या डोळ्याने पाहत तिच्याकडे म्हणालो, कसं ओळखलंस मला मी जयभीमवाला म्हणून. दिसलं होतं की लॉकेट गळ्यातलं बुद्धाचं. वदली ती हसून, जाते दादा जपून जा बोलली शिरत घरात. जाते दादा जपून जा बोलली शिरत घरात. अरे परतलं तेव्हा अभिमान जयभीमवाला असल्याचा. दाटला होता उरात, दाटला होता उरात, दाटला होता उरात. आतापर्यंत आमच्या तुम्ही कविता ऐकल्या आणि वेगवेगळ्या विषयावरती आम्ही कविता पेश केलेल्या आहेत. आता आपल्यासमोर खरं तर पुण्याहून आलेलं आहे सुमित गुणवंत. पुण्यामध्ये राहिला आणि नोकरीनिमित्त मुंबईमध्ये आला. पुण्यामध्ये तिकडे कार्यक्रम असलो की आम्ही एकत्र कवी संमेलनं करायचो. आणि इथे आल्यानंतर त्यांनी सांगितलं की आपले काय कवी संमेलन असेल तर मी येत जाईल. आणि तो सगळं काय आटोपून आमच्यासोबत येत असतो. एकदा जोरदार टाळ्या घालतात. तुला सांगायचं नसलं तरी मला दिसतंय, तुला सांगायचं नसलं तरी मला दिसतंय. तुझ्या डोळ्यांच्या आकडांवरील माझ्या काळजीचं काजळ वाहून गेलंय. तुझ्या डोळ्यांच्या आकडांवरील माझ्या काळजीचं काजळ वाहून गेलंय. सांगू नकोस मला माहिती आहे, कालच एक पोरग तुला पाहून गेलंय. असं प्रेम असतं. पण ज्यावेळेस सामाजिक संघर्षाची जाणीव होते त्यावेळेस निश्चितच भावनिक कविता बाजूला होता. आतापर्यंत आपण आईची कविता ऐकली, चळवळीची कविता ऐकली, बापाची कविता ऐकली, त्यानंतर प्रियसीची कविता ऐकली. प्रियसी, बायको, आई याच्यामध्ये नवरा नावाचा प्राणी असतो. आता ही कविता मी मुद्दा म्हणून सादर करतो कारण या ठिकाणी सुना पण दिसत आहेत, सासा पण दिसत आहेत म्हणजे सासू, आणि काही नवरे पण दिसत आहेत. पण ही कविता मला सादर करणे गरजेचे वाटते. पण त्याआधी शांत राहून होणार काहीच नाही, शांत राहून होणार काहीच नाही. आपण समजतो इतकी सोपी ही लढाई अजिबात नाही. शांत राहून होणार काहीच नाही, आपण समजतो इतकी सोपी ही लढाई अजिबात नाही. अवघड आहे चळवळीचा घाट पण चढावं लागेल. अवघड आहे चळवळीचा घाट पण चढावं लागेल. आणि हजारोंच्या समोर आंबेडकर होऊन लढावं लागेल. त्या महासूर्याच्या जगाला ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या त्या महासूर्याच्या अंतर्मनातील अंधाराला उजेड होता एका गरीबाच्या समयीचा. एका गरीबाच्या समयीचा. पोटच्या पोरांचा विचारही केला नाही, पोटच्या पोरांचा विचारही केला नाही. माती आड घातली पोरं पण कधीच विचार केला नाही स्वार्थासाठी स्वतःच्या कमाईचा. भीमाचा बाबासाहेब झाला, बाबासाहेबांचा बोधिसत्व, कारण यामागे त्याग आहे रमाईचा. ही वेगळी कविता आहे. गुलाबी थंडीत चांदण्या रात्री मऊ मखमली गादीवरती झोपून, गुलाबी थंडीत चांदण्या रात्री मऊ मखमली गादीवरती झोपून आपण पाहिलेल्या आपल्या पक्क्या घराचं स्वप्न मला कच्च वाटू लागलं. गुलाबी थंडीत चांदण्या रात्री मऊ मखमली गादीवरती झोपून आपण पाहिलेल्या आपल्या पक्क्या घराचं स्वप्न मला कच्च वाटू लागलं. जेव्हा माझी आई म्हणाली, पोरा सिमेंट कॉन्क्रीटच्या 4 भिंती म्हणजे घर नसतं रे, मनाची मजबूत नाती म्हणजे घर असतं. एकदा माझी सखी लाड लाड माझ्या कानात म्हणाली,
की गावाकडच्या भेंड्या मातीच्या घरात आणि पडीक पडलेल्या रानात तुझा जीव का अडकलाय? चल ते आपण विकून टाकू आणि शहरात एखादा 1 BHK घेऊ. अगं पण वेडे, माझी आई म्हणते आयुष्याचा खेळ कसा नव्या नवरीच्या मेहंदीसारखा आणि नवरदेवाच्या पानाच्या विड्यासारखा रंगला पाहिजे. आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावरती जाऊन बंगला बांधता येतो, पण संसार करण्यासाठी बंगला नाही, आयुष्याचा जोडीदार चांगला लागतो. आईला इंग्लिश ग्रामर, मराठी व्याकरण, इतिहासाचं प्रकरण, भूगोलाचा नकाशा, विज्ञानाची दिशा आणि या देशाची दशा यातलं काहीच कळत नाही. यातलं काहीच कळत नाही. पण आईच्या महिन्याच्या घरखर्चाचा गणिताचा आकडा कधी चुकलाच नाही. पण आईच्या महिन्याच्या घरखर्चाचा गणिताचा आकडा कधी चुकलाच नाही. आणि भुकेच्या भूगोलात भाकरीचा प्रदेश शोधताना आईच्या कष्टाचा वास्को द गामा कधी थकलाच नाही. शेण सड्याने सारवलेली भुई आणि अंगणातली जाई जुई. शेण सड्याने सारवलेली भुई, अंगणातली जाई जुई आणि चुलीवरती भाकरी थापणारी आई. शेण सड्याने सारवलेली भुई, अंगणातली जाई जुई आणि चुलीवरती भाकरी थापणारी आई आणि ओट्यावरती बसून येणाऱ्या जाणाऱ्याला स्वाभिमानाने जय भीम घालणारा बाप. या जिवंत चित्राचं प्रेक्षेपण आपल्याला कसं करता येईल? आपल्या हायफाय वायफाय युक्त घरात. गाव कसा बाहेरच्या घरी. संसारात सारा आनंदी आनंद असताना, प्रेमाचा गुलाबी सुगंधी सुगंध असताना ती मध्येच माझ्याशी भांडू लागली, मनातलं सारं मांडू लागली. ती मध्येच माझ्याशी भांडू लागली, मनातलं सारं मांडू लागली आणि बोलता बोलता बोलून गेली थेट, नको मला तुझा वस्ती वजा गाव, इथं लेकरा बाळांच्या शिक्षणाला अजिबात नाही वाव. नको मला तुझा वस्ती वजा गाव, इथं लेकरा बाळांच्या शिक्षणाला अजिबात नाही वाव. आता बाद झालं, मला सहन होत नाही तुझं कार्यकर्ता म्हणून जगणं आणि लोकांनी तुझ्याकडे चळवळीतला बेरोजगार म्हणून बघणं. आता सहन होत नाही मला तुझं कार्यकर्ता म्हणून जगणं आणि लोकांनी तुझ्याकडे बेरोजगार म्हणून बघणं. डोळे तिचे पाण्यानं गच्च भरले आणि कंठही दाटला. डोळे तिचे पाण्यानं गच्च भरले आणि कंठही दाटला. मीही माझ्या आसवांना पापण्यांचा बांध घातला आणि शोधू लागलो तिच्या बाईपणातली आई. आणि शोधू लागलो तिच्या बाईपणातली आई. तेव्हा मला आठवली त्यागमूर्ती रमाई, त्यागमूर्ती रमाई, त्यागमूर्ती रमाई. रमाई दिसणं हे तर खरं चळवळीचं यश आहे. आम्ही सगळ्या कविता बोललो, सगळ्यांवरच्या बोललो, बाबासाहेबांवरच्या बोललो. रमाईचे 4 ओळी पेश करतो आपल्यासमोर, कारण रमाईवर आम्ही बोललो नाही काय. रमाईवर लिहिताना असं लिहिलं होतं की त्यागालाही वाटावी लास त्यागाची, असा त्याग तुझा. त्यागालाही वाटावी लास त्यागाची, असा त्याग तुझा. दुःखालाही व्हावं दुःख अपार, असं दुःख तुझं. अगं सोसण्यालाही जावं जड सोसणं, असं सोसलंस तू माझे रमाई. रमाईने फार सोसलं आहे आपल्यासाठी. हल्ली आपण ज्यावेळी लग्न जातो तर आपल्यावर एक फॅन असतो, त्या फॅनमधून आपल्याला येत असतं. बाबासाहेबांचं लग्न कुठं झालं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. भायखळ्याच्या त्या मच्छी मार्केटमध्ये यस ब्रिजच्या इथे. ते मला असं वाटलं की दरवळ भायखळ्याच्या मच्छी मार्केटच्या अत्तराचा, दरवळ भायखळ्याच्या मच्छी मार्केटच्या अत्तराचा, गदगदला देहही पत्थराचा, कोसळणाऱ्या पाऊसधारांची रोषणाई, कडाडणाऱ्या विजांची शाई नाही, चिंब भिजून उभी कोपऱ्यात करुणामयी, माझ्या भीमाची नवरी रमाई, माझ्या भीमाची नवरी रमाई. त्यांनी सोसल्यामुळं आज आपल्याला सगळं मिळालं आहे. आणि म्हणून सुमित गुणवंतच्या कवितेचा शेवट संसाराचाही रमाईवर येऊन थांबतो. कारण आपल्याला ज्या वेळी वाटेल की आपण काय अडचणीत आहे, खरोखर रमाईकडे बघावं, आपल्याला लक्षात येईल की आपण फार सुखी आहोत. असो, आम्ही कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोय. आपण दुसऱ्यांना बोललो की आपल्याला फार आनंद होतो, पण ज्यावेळी स्वतःकडे येतो ना आपण, त्यावेळी जरा कठीण परिस्थिती होते. शेवटची कविता घेऊन कवितेपूर्वी आपल्या स्वतःच्या काही अडचणी आपल्यासमोर सांगतो. धार्मिक अंधार कोठडीतील कैदी, अंधाराला सरावलेल्या डोळ्यांना त्यांच्या पेललाच नाही भीमा, तू दिलेला स्वातंत्र्याचा मुक्त उजेड. पिढ्यानपिढ्याच्या धार्मिक अंधार कोठडीतील कैदी, अंधाराला सरावलेल्या डोळ्यांना त्यांच्या पेललाच नाही भीमा,
तू दिलेला स्वातंत्र्याचा मुक्त उजेड, म्हणून तर परत फिरून ते आमदार युवाकडे वळू लागले, म्हणून तर परत फिरून ते आमदार युवाकडे वळू लागले. निळी दजांडी, निळा गणपती, निळा गरबा खेळू लागले. सर्वप्रथम तर मी सर्वांना विनंती करेन की ज्या पद्धतीने आज यांनी जे कवी संमेलनाच्या माध्यमातून आंबेडकर चळवळीची दशा आणि दिशा सांगितलेली आहे आणि आंबेडकर चळवळ नक्की काय आहे, कारण आपण पाहत असाल तर त्यांच्यामध्ये संदेश भाऊंना सोडलं आणि स्मृतेश भाऊंना सोडलं तर बाकी हे सगळे वयस्कर आहेत आणि त्यांची कामं म्हणजे ते स्वतः नोकरीला जाऊन वगैरे सुद्धा ही कामं करतात. तर मी सर्वांना सांगितलं त्यांच्याकडे जोरात टाळ्या झाल्या पाहिजे, कारण आपण तरुण पिढी असून सुद्धा हे काम करायला आपण विचार करतो, कारण मग इकडे जाऊ तिकडे जाऊ का काय करू अशी आपली परिस्थिती असते. पण त्यामधून पण यांनी आज वेळ काढून या कार्यक्रमाला परवानगी दिली. म्हणजे आम्ही येणार म्हणजे आणि मला विवेक मोरेने अजून सांगितलं की मी 6च्या 6 जण आम्ही येणार आणि यांच्यामधलं एकही जण असं नाही की आला नाही. आपण मागे जेव्हा जयंती झाली आपण जयंतीचे टी शर्ट छापले होते, त्याच्यामध्ये आपण संदेश भाऊंचे जे मेसेज होते ते आपण आपल्या टी शर्टवरती छापलेले, तर त्यांचं सुद्धा खूप आम्ही फॉलो करतो पेज, त्याच्यामध्ये ते खूप छान छान असं ते मेसेज टाकत असतात. पण आज वेळ पण खूप झाला आणि बऱ्याच लोकांना जेवणाची सुद्धा आपुलकी आहे. तर मी फक्त एवढं जाताना सांगेन कोणी जायचं नाही, आपण आलेल्या सर्व पाहुण्यांसाठी भोजनाची व्यवस्था केलेली आहे. असं नाही की फक्त शाखा क्रमांक 369च्या सभासदांना केलेली आहे, तर आलेल्या सर्व पाहुण्यांसाठी आपण व्यवस्था केलेली आहे. आणि एक मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो कवींना की मी डाव्या विचारसरणीचा आहे थोडाफार आणि मला संतनू कांबळे हा माझा आयडिओलॉजी आहे. म्हणजे मला संतनू कांबळे खूप आवडतो. आपण म्हणतो बौद्ध, तर मी बौद्ध नाही आहे, कारण मी बुद्धांना पूर्णपणे माझ्यामध्ये स्वीकारलेली नाही. मला जेव्हा गावामध्ये विचारतो बुद्धिस्ट असतात तर मी बोलतो मी बुद्धिस्ट नाही, मी जैन आहे. माझी जात काय आहे तर माझी जात जरी बौद्ध धम्म जरी बौद्ध असला तरी जात ही महाराजचा अजून, कारण माझ्या अंगामध्ये अजूनही महाराजांचं रक्त आहे. कारण बाबासाहेबांनी बौद्ध धर्म 56 नंतर दिल्यानंतर आहे जो महाराजांनी नाही पाठवला, तर जो खऱ्या अर्थाने नंतर केलेला ते धर्मांतर केलेले बौद्ध होते त्यांनी हा बौद्ध धर्म पाठवलेला आहे पूर्णपणे, कारण त्यांनी धर्मांतर केल्यानंतरही पुन्हा ते देवा धर्मामध्ये गेले आणि त्यांनी तो बौद्ध धर्म पूर्णपणे पाठवलेला आहे असं मला वाटतं. मी जास्त वेळ न घेता आपल्याला एवढंच सांगेल की आपण आल्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि मी काही लोकांची नावं इकडं सुचवणार आहे, त्यांनी या व्यासपीठावर यायचं आहे. आमच्या शाखेचे माजी अध्यक्ष अशोक कांबळे, नंतर आमचे सल्लागार रविकांत गंगाळे, नंतर आमच्या सल्लागार करुणा यादव, नंतर महिला मंडळाच्या खजिनदार मीना लोखंडे, नंतर माजी अध्यक्ष स्मिता कांबळे आणि आपल्या इथे जे वयस्कर आहेत आणि म्हणजे आता आपण सांगताना सांगितलं की एक तरुण आहे यांच्यामध्ये ते जगदीश जाधव यांना मी व्यासपीठावर बोलवतोय, कारण आपले जे मान्यवर उपस्थित आहे जे कवी त्यांचा पण एक छोटासा सत्कार समारंभ इथं पार पाडणार आहे. तर मी गंगाळेंना विनंती करतोय की जगताप विनंती करतो मीना लोखंडेंना. जगदीश जाधव देत आहोत की आपण स्वीकारावे मी विनंती करतो. सर्व का आम्ही जेवढे संदेश भाऊंना सांगितलं आम्ही जेवढे एवढे आम्ही कोणतेही मानधन घेत नाही, आम्ही समाजाच्या प्रबोधनासाठी येतो. तरी पण आपण आपल्या शाखेच्या वतीने तसेच आपले रोहित बडेकर तसेच अविनाश जाधव यांनी सदर या ठिकाणी या कार्यक्रमासाठी एक आपल्याकडून एक छोटीशी भेटवस्तू आपल्याला दिलेली आहे. तर मी विनंती कराल की त्यांनी ते स्वीकारावे. रोहित बडेकरला विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे. तसंच आपल्या शाखेचे चिठ्ठी भूपेंद्र तांबे यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे आणि त्यांना एक छोटीशी आपल्याकडून भेटवस्तू द्यायची. आणि जास्त वेळ न घेता